बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठ्या घडामोडी घडतायत। रुपाली चाकणकरांसह शिवनिका संस्थांच्या 11 ट्रस्टींना एसआयटी कडून चौकशीच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। शिवनिका संस्थांशी संबंधित ट्रस्टींवर तपासाचा फास आता आवळलेला आहे। रुपाली चाकणकर चौकशीसाठी हजर राहणार का याकडे लक्ष असेल। जमीन व्यवहारांमध्ये भागीदारीच्या आरोपांमुळे चाकणकर यांची चौकशी महत्त्वाची आहे। खरातच्या ट्रस्टला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा आरोप आहे। हवाला रॅकेटशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर एसआयटीची करडी नजर आहे। दुबईहून मोठी रक्कम आल्याचा संशय आहे आणि त्या दिशेने तीव्र तपास केला जातोय। खरात चाकणकर कनेक्शन किती खोल, हवाला आणि जमीन व्यवहारातून नेमकं काय उघड होणार याकडे लक्ष आहे। रुपाली चाकणकरांना जेव्हा एसआयटीचं समन्स आलं, त्या मिरगावच्या ट्रस्टवर आहेत किंवा खेमनारने जे एक जबाब नोंदवलेला आहे, त्यांनी महिला आयोगाने कसा दबाव संपादकांवर टाकला, तर या अनुषंगाने त्यांची एसआयटी चौकशी करणार आहे। पण चौकशीला जेव्हा तुम्हाला समन्स पाठवला जातो तेव्हा उलट रुपाली चाकणकरांना एवढी चांगली संधी आहे की त्या म्हणत होते की माझा अशोक खरातशी काही संबंध नाही आहे। मग अशोक खरातशी जर रुपाली चाकणकरांचा संबंध नाही तर ही इतकी मोठी संधी आहे की त्यांनी तिथं जावं, चौकशीला हजर राहावं, जबाब द्यावा आणि मग त्या जबाबातून जे काय स्पष्ट होईल त्यानुसार एसआयटीच्या इथे जे आहे त्या अनेक बाजू क्लिअर होतील। पण ते आता जे आहे ते एसआयटीच्या इथे जाण्यासाठी टाळाटाळ करतायत आणि मग टाळाटाळ माणूस कधी करतो, जेव्हा तो घाबरलेला असतो किंवा त्याला काहीतरी लपवायचं असतं तेव्हा तो टाळाटाळ करतो। आता मला असं सांगायचंय की रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, म्हणजे राज्याचं पद होतं। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या वारंवार प्रवास करायच्या। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या, त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणं, संघटनेची बांधणी करणं, पक्षाची बांधणी करणं ही त्यांची जबाबदारी होती। त्यांचे रील, त्यांचे वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे आहेत आणि एका दिवशीच 2-2, 3-3 जिल्ह्यातला प्रवास त्या करायच्या। मग आता असं अचानक काय झालं की पुणे ते नाशिक जो प्रवास आहे तो त्यांना इतका मोठा वाटायला लागला। तिथं महिला म्हणून सहानुभूती मिळवायचा त्या प्रयत्न करतात आणि म्हणतात की मी महिला आहे आणि मला प्रवास करण्यासाठी त्रास होईल। असला कुठला त्रास होणार आहे? कुठंतरी त्या घाबरतायत आणि स्वतः दोषी असलेलं जे आहे ते स्वतःच सिद्ध करतायत।